मध्ये इस्राज वॉरियर संघ एकतर्फा असा विजय करत साई श्रद्धा संघ आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी विनोददादा पाटील आपल्याला विनंती असेल दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन या ठिकाणी रोहित यादव यांना सन्मानित करण्यात येईल। डीडीएम बॉस ही स्पॉन्सर केलेली जर्सी आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। कॉंग्रॅच्युलेशन रोहित, जास्त वेळ घेत नाही, मॅच स्टार्ट आहे त्या कारणास्तव मॅचच्या दिशेने वळते आपण। चालू असणारा सामना 14 टॉप 14 मधला दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय। एकीकडे टीम तेजस 11 विरोधामध्ये गुरुदत्त मनवेलपाडा पहिल्या दोन चेंडूंचा खेळ 2 धावा ह्या धावफलकावर आहेत। रोहन पाटील गोलंदाजी मार्कवर। एकीकडे मॅन ऑफ द मॅच ची जर्सी, दुसरीकडे नयन कालुष्टे ह्याचे देखील खांदे उंचावलेले असतील। अर्थातच भल्या मोठ्या रेहांत दुर्गेश 11 सारख्या संघाला आतापर्यंत पराभूत करून टॉप 14 मध्ये प्रवेश केलाय आणि त्या प्रकारचा खेळ देखील दर्शवलाय। बॅटची कडा यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड। पुन्हा एकदा रोहन लेग स्टंपच्या बाहेर असे आमचे ऑफिशियल पंच गंभीर सरांनी सांगितलं, अखेरकार वाईट चेंडू घोषित केलाय। पहा मोठी मॅच आहे, सुपर 14 मधला दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय। गुरुदत्त मनवेलपाडा समोर तेजस 11 बॅकफुटला जाऊन चेंडू, ओहो काय जबरदस्त एफर्ट, क्या बात आहे। ऑलमोस्ट चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होत होता, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये पहा आयुष दर्जी त्या ठिकाणी होते आणि काय जबरदस्त एफर्ट, मृदुल प्रॉपर चौकार होता, परंतु एफर्ट क्या बात आहे। शेवटचा अंतिम चेंडू 5 धावा धावफलकावर। हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी। सुपर 14 मध्ये दुसरी मॅच आहे, खूप मोठी मॅच आहे, दोन मोठे संघ समोरासमोर आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, 6 धावा धावफलकावर। या ऐकूया तोपर्यंत डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने। कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो। थँक्यू डीजे। पंचांचा हात यावेळेला अगदी भिरकवलाय। अर्थात मयू डीजे देखील दर्शवतात की खऱ्या अर्थाने हाणामारीचं षटक असेल। दुसरं षटक यावेळेला निवडलाय टीम तेजस 11 संघ। पहिले 6 चेंडू 6 धावा धावफलकावर, 2 सलामीवर फलंदाज। एकीकडे नयन कालुष्टे, दुसरीकडे नितेश पाटील संथ गतीने आतापर्यंत सुरुवात, तर दुसरीकडे रोहन पाटील चांगला मारा, भेदक मारा, सर्व काही पहिल्या षटकामध्ये दर्शवले। टॉप 14 मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय। आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललंय, म्हणजे आतापर्यंत टॉप 28 मधून टॉप 14 येतपर्यंत आपण पाहायला गेलं तर टॉप 14 मध्ये येत असताना प्रत्येकाचा तितकंच मोठा सहभाग राहिलाय। मग फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाज असेल, प्रत्येकानं प्रभावित केलंय। पण येथून जर का चुकी केली तर मात्र ह्या स्पर्धेबाहेर जायला लागेल। त्यासाठी अजून थोडासा जास्त प्रयत्न करावा लागेल। हे एसपीएल आणि एसपीएल ची सीझन 6 ची चमचमती ट्रॉफी आपल्या नावावर करायची असेल त्यासाठी काहीतरी वेगळा प्रयत्न करावा लागेल। आणि हा प्रयत्न, हा अट्टहास आतापर्यंत 2 संघांमध्ये त्याच प्रकारचा पाहायला मिळतोय। नयन कालुष्टे पुन्हा एकदा बॅकफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न। पंचांकडे दाद, पंच यावेळी तटस्थ टेक्निकल टीमची मदत घेतली जाते। काय घडेल काय बिघडेल ती येणारी खा वेळ दर्शवळ आपण ऐकतोय, पाहतोय। मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय महास्पर्धा, अगदी 365 दिवस ज्या स्पर्धेची खेळाडूंना, प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहतात, असा क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम माननीय नगरसेवक
प्रफुल्लजी सानेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबविण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला जो ओळख मिळते अशी मानाची वसई तालुक्याचा अभिमान, वसई तालुक्याचा शान आणि पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आज डे 3. थांबवतो मृदुल. माननीय खलील काका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काका तुमचं या SPL सायबा प्रीमियर लीग 6 मध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर मी मेहर काका सतत 4 दिवस त्यांची उपस्थिती या ठिकाणी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आलं आहे. काका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे SPL सायबा प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये. धन्यवाद. ओव्हर टू मृदुल. नक्कीच या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पाहायला गेलं तर SPLच्या वतीनं असं म्हटलं जाताना अतिथी देवो भव ही भारतीय आमची संस्कृती आहे आणि ती संस्कृती खऱ्या अर्थानं सायबा प्रीमियर लीग ही दरवर्षी सातत्यानं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंत धावफलकार आमचे मॅन्युअल स्कोरर सुमित कदम दर्शवत आहेत की 10 धावा धावफलकावर यावेळेला फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू आहे. थोडीशी फ्लाईट होती परंतु परखता आला नाही. सोडून दिला होता अतिरिक्त धावेंसाठी. निर्धाव चेंडू दोन षटकांचा खेळ संपतोय. 10 धावा धावफलकावर. पहा शुक्रवार पासून कुमार गावडनी पॉवर प्लेचं षटक पॉवर जनरेट केलंय. शुक्रवारच्या दिवशी लगातार 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाले होते पॉवर प्लेच्या षटकात. इकडे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4च धावे आल्यात. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत गुरुदत्त मनवेलपाडा संघासाठी झाली गेली. इकडून 10 धावा धावफलकार 2 षटकाचा खेळ येणं शेष. तेजस 11 किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मारतील आणि अखेरकार काय घडणार आहे मॅच मध्ये हे कालवेल सांगणार. नक्कीच आतापर्यंत 10 धावा धावफलकार जतीन पाटील ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन नेहमीच या खेळाडूकडे पाहिलं जातं. एका आशाभूत नजरेनं नेहमीच या खेळाडूकडे पाहिलं जातं. असं म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. आपण त्यातून काय घेतो ही भूमिका महत्वाची आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या तळ्यागत जाऊन फक्त आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेट देखील तसंच आहे. क्रिकेटमधून आपण काय घेतो ही भूमिका महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ. 10 खेळाडू आज मैदानामध्ये खेळतात. अक्षरशः मैदान पिवळमय. अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माननीय प्रफुल्लजी साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबविण्यात आलेली ही स्पर्धा एक भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. दरवर्षी उत्तर प्रगती करणारी ही स्पर्धा आणि ह्या वर्षी काहीतरी विशेष म्हणजे ज्यावेळेला टॉस केला जात होता आणि त्यावेळेला ब्रेझर घालून अर्थातच कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुठेतरी फिलिंग ही प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक कर्णधाराला आणि एक प्राऊड मोमेंट अजून देखील उल्लेख करावा असा वाटतोय ह्या स्पर्धेचा. तोपर्यंत पंचांच्या दिशेने येतोय वाईट प्लस आउट आहे. अर्थातच नयन कालुष्टेच्या खेळाला यावेळेला येतोय पूर्णविराम. ह्या स्पर्धेबद्दल DJ मयूर 2 मिनिटं थांबवतोय. ह्या स्पर्धेत आपण पाहायला गेल्यानंतर अनेक खेळाडू एक अभिमानास्पद खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक खेळाडू आज वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी देखील रजिस्टर आहेत. आम्हाला फक्त ही सायबा स्पर्धा खेळायची आहे आणि त्या स्पर्धेसाठी ह्या फक्त एका स्पर्धेसाठी हे रजिस्टर असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज अंडरम क्रिकेट देखील इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जाऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून SPL कडे पाहिलं जातं आणि ह्या भव्य दिव्य आयोजनामध्ये देखील एक कॉम्पिटिशन आहे. आयोजकांमध्ये देखील आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळतं आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय MPL असेल, मनवेलपाडा प्रीमियर लीग असेल, JKCC असेल, आई भवानी मारंबलपाडा असेल, लंबोदर चषक असेल, हा स्पर्धा देखील ह्या SPL ला पाहून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये त्या दर्जेचं आयोजन करण्यात दुसऱ्या स्पर्धेला देखील तितक्याच मोठं यश. मॅचच्या दिशेने आमचे मॅन्युअल स्कोरर, टेक्निकल स्कोरर जतीन पाटील असेल, सुमित कदम असेल, आतापर्यंत दर्शवतात की 14 धावा ह्या धावफलकावर आहेत. चांगला मारा केला जातोय. टीम तेजस 11 नितेश पाटीलची बॅट आतापर्यंत शांत आहे
परंतु नितेश पाटीलची बॅट जर का तळपली तर इथे वेगळं काहीसं चित्र पाहावे लागेल. आणि त्या प्रकारची ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, त्या प्रकारचा खेळ दाखवणं दरवेळेला जाणतोय. पंच यावेळी तटस्थ डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अर्थातच मनीष यष्टीरक्षक थोडीशी कुठेतरी चुकी केली जाते. धावफलकामध्ये पुन्हा एकनी भर पडत असताना आतापर्यंत 15 धावा ह्या धावफलकावर आहेत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा दिशा दिली गेल्या ऑन साइडच्या दिशेनं सिंगल धाव. ज्या प्रकारचा भेदक मारा, ज्या प्रकारचा टिच्चून मारा वेगवान गतीचे जतीन पाटील ह्यासाठी ओळखला जातो आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर आतापर्यंत 16 आणि 16 आणि 16 धावा आहेत. येणारे 6 चेंडू कशा प्रकारचा खेळ राहील कौस्तुभ की येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु दुसरीकडे गोलंदाज मनीष घरत ह्या खेळाडूच्या नावी देखील आज अंडरम क्रिकेट इतिहासामध्ये एक नवीन इतिहास ज्या खेळाडूंना रचवलाय ती इकरा प्रीमियर लीग सीझन 1 5 चेंडू 5 गडी धारत करणारा हा गोलंदाज दुसरीकडे बराच बाहेर आहे. लेग स्टंपच्या बराच बाहेर असे आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील लेग स्टंपच्या बाहेर. येस, इट इज वाईट. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वात चर्चेचा विषय असलेला हा खेळाडू नितेश पाटीलला आतापर्यंत थांबवलंय. ही सर्वात जमेची बाजू गुरुदत्त मनोलपाडा संघासाठी आतापर्यंत झाली गेली. लेग स्टंपच्या बाहेर. 1 नाही 2 नाही, तिसऱ्यांदा आलाय आणि आता लगेचच टीम मीटिंग बोलावली गेली. मॅच महत्वाची. सुपर 14 ची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ पुढे, हरणाऱ्या संघाला 365 जे नेहमीच सांगतात मृदुल मेहर ती वाट पाहावी लागणार आहे. 19 धावा धावफलकावर. मनीष घरत समोर. करण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आयुष त्या ठिकाणी. हो 1 2 3 अखेरकार तिसऱ्या अटेम्प्टला फेकी झाली. पहिल्या अटेम्प्टला जर का फेकी झाली असती ना तर चित्र काय वेगळं असतं, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. फेकी चांगली होती. आयुषने आज ज्या प्रकारचं क्षेत्र करून दाखवलं ना ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. 20 रन. नितेश पाटील स्ट्राईक एंडला. काय इकडून मोठा फटका येईल का हा सुद्धा प्रश्न असणार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समोर कुमार गावड. फेकी झाले. आमचे ऑफिशियल पंच. येस, नॉट आउट. 21 रन 21 धावा. शेवटचे 4 चेंडू. या नक्कीच येणारे 4 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. नितेश पाटील अजून देखील मैदानामध्ये आहे. नितेश पाटील या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता, परंतु दुसरीकडून करण बाबू यावेळेला बॅक टू द डगआउट. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. यस, थँक्यू डीजे. चला यापुढील होणारा सामना सुपर 14 मधला तिसरा सामना आपल्या भेटीला येईल. टीम जीवदानी माऊली फुलपाडा विरोधामध्ये प्लेयर्स SP. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा वरती ट्रेंडिंग त्याचाच हाय. आमचे सुजित पाटील तात्याने सारा महाराष्ट्र गाजवला. सुजित पाटील तात्याने थँक्यू. आमच्या डीजे मयूर भोरनी शुक्रवार पासून कुठलाच क्षण सोडला नाहीये. ज्या ज्या क्षणाला त्याला संधी मिळाले संपूर्ण गाजवून ठेवलंय. नक्कीच. आणि त्याकरता आज आपण पाहतोय हवा असा असणारा प्रत्येकाला आपल्याला पाहायला मिळतो डीजे मॅन आणि डीजे मयू म्हणून ज्याला प्रसिद्धी मिळते. यावेळेला काय सिंगल धाव धापकामध्ये ऍड होईल का? डीजे मयूच्या दिशेनं नक्कीच वळेल मी, कारण आपण पाहायला गेल्यानंतर सातत्याने मला वाटतं 2 ते 3 महिने अगोदर डीजे मयू यांची बुकिंग देखील तितकीच प्रत्येकाला. मग हळदीचा प्रोग्राम असेल, आमच्या आगरी लोकांमध्ये मॅच असतील मोठमोठ्या, प्रत्येकाला डीजे मयू हा तितकाच हवा असतो आणि व्हॅल्युएबल आहे.
अवेलेबल तर प्रत्येक जण असतो, पण डीजे मयू म्हटलं तर एक व्हॅल्युएबल व्यक्तिमत्व म्हणून डीजे मयूर भोईर यांच्याकडे पाहिलं जात आहे. पंच डिसिजन आयोजक समादादा ऋषिदा. येस, ट्रॅक कलर चेंज त्या कारणास्तव आपण पाहतोय वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा रूल्स आहे. नेव्ही ब्लू कलरचा मला वाटतं ट्रॅक आहे, व्हाईट प्रिंट, आणि त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी देखील असेल. अर्थातच 2 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावफलक आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय 25. 2 धावा ऍड करतोय, 25 धावा ह्या धावफलकावर. आता अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ. मयूर चेंडू जातो यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. नितेश पाटीलच्या खेळाला येतोय यावेळेला पूर्ण विराम येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेने. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. स्टॅक यू 25 रन 25 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. आतापर्यंत काय घडलंय? पहिल्यांदा असं होतंय की अजूनही एकही चौकार आलेला नाहीये. ही सर्वात खंतेची गोष्ट त्याची सेल्वन संघासाठी झाली गेली. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. मनीष गरज समोर लॉस ऑन कोरिया. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये सिंगल रन. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर. 27 धावांचं टार्गेट आहे. मृदुल 23, 25, 26 या धावा सुद्धा डिफेंड झाल्यात 2 दिवसामध्ये. काय अखेरकार घडणार आहे? विकेटने अजून रिझल्ट आणून दिलेला नाहीये. त्यामुळे 27 धावांचं टार्गेट जे सेट केलंय त्याची सेल्वन संघाने गुरुदत्त मनेलपाडा संघासमोर. टॉस या ठिकाणी केला जातोय नेक्स्ट मॅचचा, जिकडे जीवदानी माऊली फुलपडा विरोधात प्लेयर्स एसपी. चला दोन्ही कॅप्टन या टॉस का बॉलच्या दिशेने. समदा आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील यांना मी विनंती करतो आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. चला जीवदानी माऊली प्लेयर्स एसपी दोन्ही संघ विजय सावंत आहेत मला वाटते इथे. सिद्धू प्लेयर्स एसपी आपण कर्णधार पाठवायचे आहेत त्वरित. चला प्लेयर्स एसपी विनंती असेल. सिद्धू आपण त्वरित या, विनंती असेल. मान्यवर आहेत या ठिकाणी विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते मनवेलपाडा प्रीमियर लीग, गुरुदत्त मनवेलपाडा प्रीमियर लीग याचे सर्व अर्थातच विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सुपर 14 मधला हा कॉल असेल. नाणेफेकी केली जाते. एसपीएल असा आवाज येतो आणि एसपीएल येतोय, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. मान्यवरांना विनंती असेल आपण आसन असतावा. विजू नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही पहिलं फिल्डिंग करू. समोरचा संघ एक बलाढ्य संघ, 3ऱ्या वर्षाचा चॅम्पियन संघ आहे. कशा प्रकारची रणनीती आहे? नक्कीच प्लेयर संघ हा 3ऱ्या वर्षाचा चॅम्पियन संघ आहे. तर आमचा पण संघ खूप चांगला खेळतोय, तर आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सिद्धू तुझ्या दिवशीने येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षणच निवडलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ देखील कालच्या दिवसामध्ये जेकेसीसी संघाला एक तर्फा असा विजय प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपल्याच नगरीतील आहेत, फुलपाडा नगरीतील. कशा प्रकारचा खेळ जाणतोय तू जीवदानी माऊलीचा? कशा प्रकारची रणनीती असेल? असं बघायला गेले तर सगळेच आपले आहेत. एकाच ठिकाणी आम्ही खेळतो, एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करतो. आम्ही हाच विचार करतो की आमचाच संघ आम्हाला पुढे भेटावा, अगोदर नाही फायनलला.
ते फायनलची जी मजा असते ना ती आता आहे खरी मजा. हा नक्कीच. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अर्थातच फुलपडा विरोधामध्ये फुलपडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल झाला आणि नाणेफेकीचा कॉल टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय की नाणेफेकीचा कॉल प्रथमदा टीम जीवदानी मावली फुलपडा संघानं नाणेफेकी कॉन स्विंग होऊन या ठिकाणी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. यस गो टू कौस्तुभजी. थँक्यू. पहा 27 धावांचा पाठला काय पहिले षटक मार्गस्थ आहे ना. आतापर्यंत धावपलं जर बघितलं ना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावपळकर पहिले षटक मार्गस्थ. ही तेज भोईर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा 2 दिवसामध्ये बरंच घडलंय. 23, 25, 26 या धावा मैदानावर डिफेंड झाल्यात. विकेटचा अजूनही रिझल्ट लागलेला नाहीये. विकेट कशा प्रकारे बनवले. आता 27 धावांचा पाठलाग आहे. हितेश भोईर समोर जतीन पाटील हलक्या हाताने टॅपच्या सने ड्राईव्ह केलं चेंडूला. पुन्हा एकदा सिंगल साठी 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धावा धावपळकावर पहिले षटक मार्गस्थ आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हितेश भोईर सज्ज होते. तुषार किनी आणि जतीन पाटील यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लास्ट बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. वेगाने आला होता. रनिंग बिटवीन द विकेट तितकीच वेगवान. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 27 धावांचा पाठलाग 5 धावा धावपळकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. आपण पाहतोय ऐकतोय SPL सीझन 6 सुपर 14 मधील सामना. दुसरा सामना आपल्या भेटीला येत असताना गुरुदत्त क्रिकेटला मनवेलपाड्याचा संघ ये कोण आहे. डीजे मयूर काहीतरी वेगळं करण्याचा दरवर्षी प्रयत्न राहिलाय आणि तो प्रयत्न प्रत्येक चाहता वर्ग प्रेक्षक वर्ग आज डीजे मयूरचा देखील तितकाच आनंद घेत असताना पहिले 6 चेंडू 5 धावा धावपकावर. 24 चेंडू लक्ष धावपकावर. 27 धावांचं आव्हान आणि यावेळेला काय पॉवर प्ले षटक. खऱ्या अर्थानं तितकाच पुरेपूर फायदा घेतला जातोय ट्रॅपच्या सहाय्याने. हे काहीतरी वेगळं होतं. म्हणजे सहज आणि सोप्यारित्या कौस्तुभ हा चौकार जातोय. फक्त खेळाडू हे पाहत राहिले. यावेळेला तुषार यांचा हा कलात्मकतेने भरलेला शॉट पाहायला मिळतोय. जो प्रेशर होता जो तणाव होता तो यावेळेला पूर्णतः दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मजबूत परिस्थितीमध्ये टीम गुरुदत्त मनवेलपाडा. 9 धावा पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. प्रेशर थोडासा कुठेतरी रिलीज केला जातोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेनं. जिग्नेश आहे. सिंगल धाव धावपकात. 10 धावा धावपकावर येत आहेत. अर्थातच आता येणारे 16 चेंडू 17 धावा अजून देखील धावपकावर लागायचे आहेत आणि त्या प्रकारची एक चांगली सुरुवात देखील दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिले 6 चेंडू 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिले तर 2 चेंडूवर 5 धावा. अर्थातच एक दुसऱ्या षटकात चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट नितेश पाटील यांच्यावर आक्रमण हल्ला बॅकफूट लावून हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं जात आहे. अकरा धावा या धावपकावर आतापर्यंत. पुन्हा एकदा यावेळेला थोडीशी उछाली. निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. नितेश पाटील त्या प्रकारचं कमबॅक करणं जाणतोय. 11 धावा हे आतापर्यंत धावपकावर आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ. तुषार ह्या खेळाडूमध्ये क्षमता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्या बात आहे.
अफलातून चौकार. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा किसने देखा सबने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा किसने देखा. थँक्यू डीजे मयूर. मैंने देखा तूने देखा, मैंने देखा चौकार, तूने भी देखा चौकार. आणि ह्या 4 धावेने धावफक पुन्हा एकदा धाव घेत असताना 15 धावा धावफकावर. आणि खऱ्या अर्थानं पाठीचा काना म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं तो तुषार दुसरीकडून आतापर्यंत अफलातून फलंदाजी करतोय. सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी एकतर्फ म्हणून म्हटलं जातं. कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा या ठिकाणी दर्शवावा लागतोय. 2 षटकांचा खेळ, 16 धावा. ह्या धावफलकावर कागदीपत्रे कोणता संघ स्ट्रॉंग होता आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर तेजस 11 संघ एक वसई तालुक्यातील नामांकित संघ म्हणून नेहमीच ह्या संघाकडे पाहिलं जात आहे. परंतु गुरुदत्त मनवेलपाडा संघ देखील आज त्याच तयारीनं मैदानामध्ये अगदी उभा ठरलाय. चला मॅचच्या इक्वेशन वर येतो. आतापर्यंत धावफलक 16, येणारे 12 चेंडू 11 धावा अजून देखील धावफलकावर. आणि दुसरीकडे जो गेम चेंजर म्हणून नेहमीच पाहिलं जातो तो मयूर पडेलकर आहे. आता मयूरला काहीतरी करावं लागेल, काहीतरी वेगळा प्रयत्न करावा लागेल. परंतु यावेळेला काय पुन्हा एकदा तुषारच्या बॅटमधून आतापर्यंतचा 3रा चौकार येतोय. आणि तुषार किणी याने या स्पर्धे अगोदर एकदा इथे नॉकआउट स्पर्धा झाली होती आणि त्या नॉकआउट स्पर्धेमध्ये ज्यावेळेला गुरुदत्तने चॅम्पियन ट्रॉफी पटकावली म्हणजे विजेता पटकावलं त्यावेळेला तुषारचा खेळ हा सर्वोत्तम राहिला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि तुषार पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतोय. तुषार किणी हा कालही म्हणजे मागील वर्षी गुरुदत्ताचा ओपनर होता आणि आज पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवतोय ॲज अ ओपनर म्हणून माझी कामगिरी किती बहरते. आणि खऱ्या अर्थानं भरतदा ज्याप्रमाणे उल्लेख केला आणि खरं तर आज SPLचं मैदान देखील तितकंच पसंत आहे. ज्या वेळेला साहेबाच्या मैदानामध्ये खेळतो त्या वेळेला तुषार हा बहरत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापती आहे तुषारला. आयोजकांना विनंती असेल आपण त्वरित जा. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. येणारे 24 चेंडू 27 धावेंचं आव्हान होतं आणि त्यामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर 2 रनची पेनल्टी देखील होती बरंदा. अर्थातच काय तर तेजस 11 सारखे एका महाबलाढ्य संघाला 24 धावेंवर थांबवण्यात यश मिळालं होतं. गोलंदाजी मार्कवर प्रभावित केलं होतं. जतीन असेल एक सुपर फ्लाईंग लेन टप्पा आणि वेगवान गतीचा मारा नेहमीच पाहायला मिळतो. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन गुरुदत्त संघाचा एक पाठीचा गाणा म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातंय. गोलंदाजाला रोखावे लागतील. बाबा बाबा चिलीम छुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमन मोकार खुल दणदणीत खन खनीशा. चला रचित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. मृदुल आणि जसा उल्लेख केला जतीन पाटील खरोखरच या संघासाठी खूप महत्वाचा खेळाडू आहे आणि या खेळाडूचं चालणं गुरुदत्तसाठी नेहमीच ज्या वेळेला चाललाय त्यावेळेला चांगली स्थिती त्यांनी बघितली आहे. आणि आता तुषार किणीने खूप चांगला इथे खेळ दाखवून मॅचला आपल्या बाजूने झुकवलंय. मयूर पडेलकर गोलंदाजी मार्कवरती आहे. नक्कीच मयूर आहे परंतु तुषार आतापर्यंत अफलातून फलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. संघाला संकट मोचक एक संकट जे होतं ते संकट पूर्णतः हटवण्याचं काम तुषार यांनी केलंय. नवीन फलंदाज रचित येतोय परंतु आतापर्यंत धावफलक 22 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. मयूर पडेलकर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ज्याच्या खांद्यामध्ये एक अफलातून असा गोलंदाज नेहमीच वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये ज्याला आपण पाहतोय तो खेळाडू आहे. यावेळेला पुन्हा एकदा थोडीशी दुखापती आहे का
विमल, इट्स ओके. ट्वेंटी 23 धावा ह्या धावफलकावर आहेत. मॅचचं समीकरण आपण पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी भरत सर एक तर्फ जात असताना पाहिलं. नाही, एक रायव्हलरी पण होती. मला लास्ट इयरची आठवण नक्कीच इथं ताजी होते. ज्यावेळेला तेजस वर्सेस गुरुदत्त मॅच झाली होती त्यावेळेला तेजस 11 संघ थोडा भारी पडला होता. गुरुदत्त संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला होता आणि आता इथे येस फलंदाज बाद, बोट हवेमध्ये रचितला मैदान सोडावं लागेल आणि मला वाटते ही परतफेड त्या विजयाची होती की काय असं काहीच चित्र आहे. विनेट फायबरचे ओनर सन्माननीय राहुल दादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल राहुल दादा आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या SPL सीझन 6च्या वतीनं. इक्वेशन काय आहे? इक्वेशन 7-4. बघा या मैदानाचा सकाळचा जर काही खेळ पाहिला मागील 3 दिवसाचा म्हणजे दुपारचा ज्यावेळेला मॅच चालू झाल्या होत्या त्यावेळेचा खेळ पाहता या मैदानावरती या धावांचा सुद्धा बचाव होऊ शकतो असं काहीशी चाहूल काही मॅचेसने आपल्याला करून दिली. म्हणून 22, 23, 24चा बचाव आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाला आहे. बघूयात काय घडतं या मॅच मध्ये. अल्केश पाटील बॅटिंग ट्रॅक वरती आहे. नक्कीच आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर विजयाचा शंख दुसरीकडून देखील फुकला जातोय. प्रयत्न केला जातोय, चांगला प्रयत्न आहे. आता येणारे 7 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज अल्केश पाटील. पहिला चेंडू लोअर फुल टच. पुन्हा एकदा धावचीतची संधी. बॅक टू बॅक दुसरा गडी धावचीतच्या रूपानं. गडी बाद येतोय तोपर्यंत डीजेच्या दिशेनं मॅच मध्ये पुन्हा एकदा येतोय बडा ट्विस्ट. विकेट 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 आली आणि विकेट आल्यानंतर आता सुशांत पाटील मैदानाच्या दिशेने आलाय. परंतु इक्वेशन 6-4 वरती येऊन थांबली आहे. हळूहळू तो फासला कमी केला जातोय आणि हळूहळू फासला कमी केल्यानंतर इथं तेजस 11 साठी सुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा वाढायला लागलाय आणि त्यांना वाटायला लागले की आम्ही मॅचच्या जवळ आलेलो आहोत आणि मॅच आता जिंकू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला जर बघाल तर गुरुदत्ताच्या डगआउट मधले सर्व प्रेक्षक किंवा ते खेळाडू जे आहेत ते थोडेसे आता स्तब्ध झालेले आहेत. म्हणजेच काय, कितीही काही झालं तरी सुद्धा या 2 बलाढ्य संघांमधील बॅटलमध्ये कोणता संघ केव्हा टर्न करेल या मॅचला हे सांगता येत नाही, हे माहित आहे. आणि म्हणूनच चिरशांतता दोन्ही डगआउट मध्ये. करण गवळीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्याच्या समोर सुशांत पाटील. मोठी मॅच, मोठ्या मॅचचा मोठा रिझल्ट. चेंडू हातामध्ये, धावचीची संधी. फलंदाज नाही बाबा नाही. येस, लेग बाईच्या रूपाने धाव येते. सुशांत याने शांत चित्ताने नाही परंतु थोडा आक्रमक होऊन ही धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावाने धावफलक पुढे जाते. आता 5 मध्ये 3. नक्कीच येणारे 5 मध्ये 3 धाव्यांचे इक्वेशन. मॅचचा आपण पाहायला गेलं तर 8 चेंडू 3 धाव्यांची गरज होती. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली, एक मोठा दांडगा अनुभव नेहमीच तेजस 11 संघाकडे पाहिलं जाते. एक स्टार कास्ट म्हणून नेहमीच पाहिलं जातंय. परंतु दुसरीकडून हा सलामीवर फलंदाज जतीन पाटील यावेळेला सामना फिनिश करतोय का? सिंगल धावफलकात. बघा टेन्शन तर आहे परंतु आता ते कॉन्ट्रीब्युशन दाखवावं लागणार आहे. या टेन्शन मधलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे तुमच्या संघाच्या विजयामध्ये ते तुम्हाला दाखवावं लागेल आणि ती क्षमता जतीन पाटील आणि सुशांत पाटील दोघांमध्ये. करण गवळी काही कमी नाहीये. या मैदानावरती खेळत असताना करण गवळीने म्हणजे ज्यावेळेला सीझन 1 चालू होता त्या सीझन 1 मध्ये चॅम्पियन टीम मध्ये करण गवळी होता. त्यामुळे या गवळीला सगळं काय माहित आहे. आता फक्त इथं एकच आहे की येणारे ते 4 चेंडू आहेत त्याच्यामधील 2 चेंडू निर्धाव कसे हाताळायचे आणि त्याच्यासाठीचा प्लॅन काय आहे. ऑन साइडला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतं सीमारेखा पार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय गुरुदत्त क्रिकेट क्लबने. No